बॅड टच नक्की काय आहे, पालकांनी कसं ओळखावं, आपल्या मुलांना कसं तयार करावं. पौगंड अवस्था, ॲडोलसन्स, या वयात होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक होणारे बदल, आपण सर्व या वयातून गेलेलो आहोत. सर्वांना हे शिक्षण प्रशिक्षण होतं का? नव्हतं. आता सध्या आपण बरेच मोठ्या गतीने पुढे चाललोय. सगळ्यात महत्वाचा रोल तो म्हणजे मीडियाचा आहे. मग तो मोबाईल आहे, टीव्ही आहे आणि वेगवेगळे पिक्चर्स आहेत. यामुळे सध्या मुलं लवकर वयात येतात, मुली लवकर वयात येतात असा डॉक्टरांचा आणि सगळ्यांचा अनुभव आहे. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मी आपले तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर माधुरी मोकाशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पौगंड अवस्था, गुड टच, बॅड टच विषयी मार्गदर्शन करावं ही विनंती. धन्यवाद सर. आजचा विषय खूप वेगळा आहे. म्हणजे साधारणपणे सगळीकडं मनात असूनही काही जणांना बोलता येत नाही असा विषय आहे. मनात खूप असतं की हे असं काय आहे, काय नाही, काय करावं असं हे. पण हा विषय आता सगळ्यांना माहिती असणं खूप वेगळं आहे. आई जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा आई डॉक्टरना विचारते, काय डॉक्टर, हा पहिला प्रश्न असतो. पण मला वाटतं की असं विचारू नये, छान आहे ना बाळ असं विचारावं. दुसरा प्रश्न असतो, मुलगा आहे का मुलगी आहे, तोही प्रश्न कधी विचारू नका. मुलगी आपलीच आहे, मुलगाही आपलाच आहे. मुलीलाही चांगलं वाढवायचं आहे, मुलालाही चांगलं वाढवायचं आहे. त्या दृष्टीने आपण पालक झालेलो आहोत आणि आपल्याला एक जबाबदारी आलेली आहे. ते साधारणपणे डिलिव्हरी नंतर आईवर पण येते जबाबदारी, पण बाहेर उभं राहिलेले वडील असतात त्यांच्यावर सुद्धा ती तेवढीच जबाबदारी असते. पूर्वी काय असायचं, मुली आणि मुलांची शाळा ही वेगळी असायची. आमच्या काळामध्ये मी सुद्धा मुलींच्या शाळेत होते. मुलांची शाळा सुद्धा आमच्या घरापासून थोडी लांब होती. खरं तर माझी आई मुला मुलींच्या शाळेत मिक्स शाळेत होती, पण तिला असं वाटलं नको, माझ्या मुलीला ही जवळ शाळा सेवासदन चांगली आहे, मुलींची आहे, तिथे घालू का. तर तिच्या मनामध्ये हे ध्येय असतं, नको, मुलगी आहे, मुलगी आहे, तिथे सुरक्षित राहील. पण हा प्रश्न पूर्वी जास्त कधी येत नव्हता. हल्ली अनेक घटना म्हणजे रोज घडतात, त्या वर्तमानपत्रात वाचून मन उद्विग्न होतं, हे असं घडायला नाही पाहिजे. तर त्यामुळे जास्त काळजी वाटते. आता तर आपण बघितलं फक्त त्यामध्ये त्या डॉक्टरवर, जी डॉक्टर 24 तास रात्रंदिवस सेवा करते, तिच्यावर अत्याचार झाला. आणि हे किती वाईट आहे, म्हणजे क्रूरता खूप आली आहे लोकांमध्ये. पण त्यापासून वाचायला म्हणजे आपलं संरक्षण करायला सुद्धा यायला पाहिजे. आता मूल जसं जसं मोठं होतं तर आपण म्हणतो मुलींना मुलींना काळजी घ्या. मुलाने तेवढं चांगलं गरजेचं म्हणजे पुरुष आणि स्त्री त्याच्यामध्ये भेद नाही पाहिजे. पण मुलाला पण सांगायला पाहिजे की तू सुद्धा नीट राहायला पाहिजे. मी मुलाला सोडून दिलं तू कसाही वाग आणि मुलीने मात्र अगदी असं पोस्टात जाऊन राहायला पाहिजे असं नाही. मुलीचं भेट व्हायला पाहिजे आणि मुलांनी स्वतःच्या घरात सुद्धा आई असते, बहीण असते जे त्यांच्या लक्षात येत नाही त्यावेळेला आणि त्याचे एकदम निघून जातात. यावेळेला कसं असतं माहिती का, काही घरांमध्ये कुटुंब व्यवस्था ही अतिशय वाईट असते. म्हणजे आई वडिलांचंच पटत नसते एकमेकांशी किंवा भांडत असतात किंवा चुलते म्हणा किंवा दुसरे कोणी नातेवाईक आहेत ते सतत त्यांच्या घरामध्ये भांडणाचा स्वर असतो. मग त्या मुलांना वाटतं नको आपण बाहेरच जाऊ आणि त्यांचं मन सतत असं तापलेलं राहतं. ते
कुठेतरी बाहेर निघतं. जशी जशी मुलं मोठी होतात तसे त्यांच्या शरीरात सुद्धा बदल होत जातात. मुलगी हळूहळू मोठी होते, लहान असतानाच्या कारणच जाते. आपल्याला जेव्हा काही वाटत नाही शाळेत जाते, शाळेत राहिली, आईच्या घरी झोपली, डबा खाल्ला, पण जशी जशी ती 4थी 5वीत जायला लागते तेव्हा आईच्या मनामध्ये एकदम थोडी काळजी उत्पन्न व्हायला लागते. हल्ली शाळेमध्ये सुद्धा तर जशी मुलगी मोठी व्हायला लागते तशी आईच्या मनात एक प्रकारची काळजी घ्यायला लागते. का तर आता ती शहाणी व्हायला लागते. तिच्या शरीरामध्ये काही बदल दिसायला लागतात. हल्ली पूर्वी शाळेमध्ये शिकवलं जायचं नाही आमच्या वेळेला की पाळी येणे म्हणजे काय, गप्प बसायचं गपचूप. समजा मोठ्या बहिणीला आलं, मोठी मुलगी, मोठी घरामध्ये समजा 2 मुली आहेत, मोठ्या मुलीला पाळी यायला लागली तर आई ती म्हणते काय झालं ताईला, काय झालं ताईला, तू गप्प बस, असं असायचं. पण आता नाही, हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. शाळेत सुद्धा याच्याविषयी माहिती देतात आणि घरामध्ये न घाबरता न लाजता आई सुद्धा याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे. पाळी म्हणजे काय असते हे मुलीला काही भीती वाटायची पूर्वी, पण आता मुली खूप हुशार झाल्यात. त्या सतत तयार असतात व्यवस्थित. शाळेमध्ये सुद्धा त्यांच्या सॅनिटरी पॅड्स वगैरेची व्यवस्था असते आणि शिकवले गेल्यामुळे त्या तशा तयार असतात मनाने. तर हे शिक्षण देणं खूप महत्वाचं आहे. शारीरिक बदल जसे मुलींमध्ये होतात तसे मुलांमध्ये पण व्हायला लागतात. मुलींमध्ये साधारणपणे 4थीत असल्यापासून 5वी पर्यंत साधारणपणे हे दिसून येतं. तर वडिलांनी सुद्धा मुलाबरोबर बोललं पाहिजे घरामध्ये. म्हणजे काय होतं, वडील गेले कमवायला आणि आईने सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या असं नाहीये. वडिलांनी सुद्धा मुलाशी जवळीक राहून काय पाहिजे, कसं आहे, याच्यामध्ये बदल होतो हे वडिलांना कळतं आणि ते मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. वडिलांनी सुद्धा साधारणपणे 4थी 5वी मध्ये गेल्यानंतर मुलीमध्ये बदल व्हायला लागतात. तिला पहिल्यांदा तर भीती वाटते, काहीतरी वेगळं होते आपल्यामध्ये, तर तिला समजून सांगायचं किंवा मुलाला वडिलांनी सांगायचं की हे नॉर्मल आहे, हे नॅचरल आहे, हे असं व्हायला पाहिजे. समजा एखाद्या मुलीला पाळी आली नाही तरच ते चुकीचं आहे आणि वेळेवर येणं हे महत्वाचं आहे. पाळी येणं म्हणजे काय हे पण मुलीला शिकवलं पाहिजे. त्याचं काय असतं सायन्स, त्याच्यानंतर म्हणजे ते नॉर्मल आहे. साधारणपणे कशी सायकल असते ती, त्या सायकलच्या मधल्या काळामध्ये कसं गर्भ राहू शकतो हे पण तिला सांगणं खूप महत्वाचं आहे. तर असं हे सगळं आहे. संवाद करणे फार महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे आपला मुलगा आणि आपली मुलगी तिचे मित्रमैत्रीण कोण आहे हे आईवडिलांना माहिती असलं पाहिजे. मी मित्राकडे जातो, अरे जातो म्हणजे तू काय करतो, कोण मित्र आहे, कुठे राहतो, ही आईवडिलांना माहिती असली पाहिजे. नाहीतर नाही मी चाललोय पार्टीला चाललोय, उशिरा येतोय, का उशिरा आला, काय करतोय, आल्यानंतर त्याची वागणूक कशी आहे, त्याची चाल कशी आहे, तो काय खातो, काय पितो, हे सगळं आईवडिलांना माहिती असलं पाहिजे. म्हणजे मुलं आपली गेली पार्टीला, चला आली दार उघडलं झोपली असं नको. दुसरं म्हणजे फॅशन. मुलींना आता फॅशन फार आवडायला लागली. पूर्वीचे सिनेमा आणि आताचे सिनेमा ह्याच्यामध्ये खूप खूप फरक आहे. पूर्वीचे सिनेमा सुद्धा खूप गाजले आणि आताचे सिनेमा गाजतायत, पण त्यातले वेशभूषा किंवा त्याचे ड्रेस हे बघता आम्हाला तरी म्हणजे खूप वाईट वाटतं.
मुलींना सांगायला पाहिजे की तुझे कपडे अंगभर पाहिजेत. शाळेत सुद्धा आपण सांगतो मुलींना की तर खाली छोटी पॅन्ट पाहिजे. मुली उड्या मारतात तेव्हा वाईट दिसतं असं हे त्यांना सांगायला पाहिजे. आमच्या काळामध्ये 7वीला वगैरे मुलगी आली की आम्हाला परत बोल बसायचं. 10वीला गेली की साडी असायची. तर हे छान होतं पूर्वी खूप. पण आता सिनेमा बघतात आणि त्यातले वाईट फक्त घ्यायला बघतात. आपली परिस्थिती काय आहे समजा, आज माझे वडील मजूर आहेत, कमी तिचं कमाई आहे, पण त्या मुलीला एकदम फॅशनेबल ड्रेस पाहिजे असतो. फॅशन केल्याने छान दिसतं असं काही नाही, साधं राहिल्याने सुद्धा छान दिसतं हे तिला सांगायला पाहिजे. नाहीतर ते बिचारे दिवसभर रात्रभर काम करतात आणि पैसे कमवतात आणि मग तिला 2000 रुपयाचा ड्रेस हवा असतो. पण हे तिच्या मनात काढून टाकायला पाहिजे की हे चुकीचं आहे. साधा सुद्धा तो घातला तरी खूप छान दिसतेस आणि तो अभ्यासात चांगली हो ना. तू साधी राहिलीस तरच तू चांगली होशील. आपण आता किती जण असे मोठे बघतो लोक की खूप मोठे आहेत पण तितके साधे राहतात, त्यांची विचारसरणी खूप चांगली आहे. तर हे मुलींना खूप समजावून सांगणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या समोरची मुलगी तिने हा ड्रेस घातला तर तो मला असाच पाहिजे असा हट्ट साधारणपणे मुलींच्या कपड्यातनं काढून टाकला पाहिजे. दुसरं म्हणजे की मुलींकडे जो मोबाईल असतो, आता मोबाईलचं काळ तर खूप आलंय. सतत मोबाईल बघतात मुलं आणि मुली. ते काय बघतात हे आपण बघायला पाहिजे, कारण त्यातले काही प्रकार आहेत ते चांगले नाही आहेत. तर ते आपण लक्ष ठेवायला पाहिजे. हे एक झालं. पण त्यातनं त्यांना मोबाईल हा कसा आहे दुधारी असतोय. चांगलं पण घेऊ शकतो आपण त्यातनं, पण वाईट पण घेऊ शकतो. घेतात साधारणपणे चांगलं ते काय ऐकायचंय असं नाही. चांगलं सुद्धा खूप छान शिकवण असते त्याच्यामध्ये. तर हे एक मुलांसाठी सांगणं खूप महत्वाचं आहे. काय असतं, जसं मुलं किंवा मुली मोठ्या होतात थोडं आकर्षण हे नॅचरल होतं, पण त्याच्या पुढे जाऊन काही वाईट गोष्टी कशा घडतात हे आईने किंवा वडिलांनी मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. एकटी ती प्रवास करत असेल समजा तर तिच्याकडे काहीतरी असं हे पाहिजे किंवा एक मोठी शिट्टी आहे, शिट्टी जोरात वाजवली की कोणी धावून येऊ शकतं. किंवा मिरचीची पूड असते त्याची पावडर किंवा त्याचं स्प्रे हा जवळ पाहिजे. आणि वागणूकच अशी पाहिजे की आपल्यावर वाईट नजर लोकांची जाऊ नये अशी वागणूक पाहिजे. शाळेमध्ये स्टाफ काळजी घेतातच, आपल्या शाळेत सुद्धा खूप काळजी घेतात मी बघते. तर पण पालकांनी घेणं पण खूप महत्वाचं आहे. पण पालकांचं जे असतं सांगणं ते मुलांना आवडतं, शिक्षकांचंही आवडतं अर्थात. पण शाळेत मुलं हे काय म्हणतात, पालक तुमच्याच कडे असते इतक्या वेळ ती मुलगी तुम्ही सांगा. पण आम्ही तर म्हणजे शिक्षक तर सांगतातच, पण आई वडिलांनी पण सांगणं खूप महत्वाचं आहे. थोडंसं धार्मिक वातावरण घरात असावं थोडं, की त्यामुळे सुद्धा जरा मन शांत राहतं. मुलींनी व्यायाम करणं हे पण गरजेचं आहे. शारीरिक स्वच्छता ही तर खूपच महत्वाची आहे. जे वर खूप सुंदर भारी भारी कपडे घातले, सेंट मारलं, ही काही शारीरिक स्वच्छता नाही आहे. इंटरनल जी स्वच्छता आहे ती पण चांगली घेतली पाहिजे. साधारणपणे सुनसान जागी जाऊ नकोस असं तिला सांगायला पाहिजे. आता मूकबधीर मुली किंवा मतिमंद मुलं त्यांना तर साधारणपणे सोडत नाहीत आपण घरी, पण मूकबधीर मुली जाऊ शकतात. त्यांना सांगायला पाहिजे की सुनसान जागी जाऊ नकोस कुठंच एकटी, काही होऊ शकतं. आता हे म्हणजे मुदत येईपर्यंत ती एकटी मुलगी काय करणार, समजा 10 जण आले तर ती एकटी काहीच करू शकत नाही. त्यामुळे तिला प्रतिबंध करा की सुनसान जागी तू जायचं नाही. शाळेमध्ये जी जाते
टॅक्सी असते किंवा रिक्षावाले असतात किंवा काय, ते चांगले घ्या नेहमी. काही काही ठिकाणी आपण असं ऐकलंय की सगळेच नसतात असे, पण काही जण असे निघतात की ते ड्रायव्हरच चांगले नसतात. त्यामुळे काय होतं, सगळ्यांच्यावर ते वाईट नजर येते की हा एक चांगला नाही म्हणजे सगळेच चांगले नाहीत. असं नाही, सगळेच बरेचसे चांगलेच असतात खरं तर, पण आपणच अशी रिक्षा किंवा हे म्हणजे स्कूल बस अशी लावायची की ज्यांचे ड्रायव्हर्स ते खूप चांगले आहेत, केअर घेतात आपल्यासारखं, अशी एक काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर अशा सावधतेने राहायला शिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. स्त्रीचा आदर करा असं मुलांना शिकवायला पाहिजे. जे आपली आई आहे, बहीण आहे, हे त्यांना सांगायला पाहिजे. स्त्री ही आदरणीय व्यक्ती आहे हे त्यांना सांगायला पाहिजे. कारण आदर नाही केला तर ती रणचंडी पण होऊ शकते हे त्यांना सांगायला पाहिजे. आणि समजा असं काही तुझ्या हातून मुलाच्या सांगायचं की काही घडलं तर त्याला आता त्यांनी सांगितलं आपल्याला की 112ला तुम्ही डायल करा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते हे त्यांना मनामध्ये बिंबवायला पाहिजे. म्हणजे मुलं जरा घाबरतील. दोघांनाही सांगायला पाहिजे. तर हे असं मी थोडक्यात सांगितलंय. तर पहा, थँक्यू. मुलींना किंवा स्त्रियांनाच नाही, मुलांना व पुरुषांनाही चारित्र्य असते. हे मुलांना आणि पुरुषांना घरातल्यांनी समजून सांगायला पाहिजे. रात्रपाळीचे मित्र नको, दिवसपाळीची मैत्री कुणाची करा हे तरुण मुलांना घरच्यांनी शिकवायला पाहिजे. रात्रपाळीचं कुणाचीच मैत्री नको, रात्रपाळी घरात, बाहेर रात्रपाळीची मैत्री नको. तर दिवसपाळीचं मैत्री प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे, आवडीप्रमाणे कुणीही असू शकतो, ते त्याचं स्वातंत्र्य आहे. पण रात्रपाळीची मैत्रिणी नो, नेव्हर, नॉट अलाउड असं ऑर्डर्स काढली पाहिजे घरात. धन्यवाद सर. मॅडमनं बरेच विषय विस्तृत स्वरूपात मांडणी केलेली आहे. आणि कौटुंबिक वातावरणापासून की आपले मन कसं शांत ठेवावे, कपडे कसे असावेत याबाबत सुद्धा. या रिलेटेड काही पालकांचे काही प्रश्न असतील तर दोघांना विचारूया. मॅडम अनेक वर्ष स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे. सर तर आपल्याला सर्वांना परिचितच आहेत. अनेक वर्ष बालरोग तज्ञ म्हणून, बालविकास तज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर आता विषयाला अनुसरून पालकांचे प्रश्न घ्यावेत असं मी पालकांना विनंती करतो. काही प्रश्न नाही मला कोणाच्याच. आपला विषय आता जो चालू आहे का, आपल्या विषयाला अनुसरून आता प्रश्न घेऊया. मॅडम यांना प्रश्न असा आहे की सध्या जो आपला आहार आहे तामसिक किंवा जो आहे त्याचा आणि ह्या वयात येणं, लैंगिकता विकास, कारण मतिमंद मुलांना मुलींना तेवढा किती खावं ते कंट्रोल राहत नाही. अनेक वेळ खातात, पोट भरलं तरी खातात. कोणतं खावं, कोणतं नाही, कोणता आहार टाळावा यावर त्या मार्गदर्शन करता येऊ शकेल. आहाराचं सांगायचं राहिलंच खरं तर आपण घरामध्ये साधारणपणे पोळी, भात, वरण भात, पोळी भाजी, वरण भात पोळी भाजी हेच करावं. साधारणपणे मुलाला मुलगी भाजी नाही, मला रोज बटाटे वडाच पाहिजे, नाही मिळणार, मला परवडत नाही रोज करणं, कारण इतकं तेल महाग आहे. ते सांगायला पाहिजे तिला, आपल्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. दुसरं म्हणजे की
चारी म्हणजे कडधान्य असली पाहिजे, पालेभाजी असली पाहिजे, भाकरीची सवय असली पाहिजे. तर प्रत्येक वेळा त्याला भारी भारी पराठे कोण करून देणार असं आहे. पोळी, वरण, भात, भाजी आणि भाकरी हे चारही आपल्या अन्नामध्ये असावे. हे ज्यांच्या अन्नामध्ये आहे त्यांना साधारणपणे एक सटायटी सेंटर असते, शांतता वाटते. तर आज घरापासून मी बनवलंच नाही पाहिजे, खा तुम्ही भाकरी आणि नुसती दाणे चटणी नाही चालणार, चिडती मुलं. तेच जर मी घरामध्ये छान बनवलं, आज छान भाजी बनवली, ताक केलं किंवा पोळी केली, छान वरण केलं, ते चविष्ट केलं, तर मुलामध्ये एक प्रकारची शांतता येते. आणि दुसरं म्हणजे की जर चांगलं अन्न दिलं तर व्हिटॅमिन किंवा प्रोटीन्स हे कमी पडत नाही. कमी पडल्यानंतरचे आजारही त्यांच्या मागे लागतात. त्याच्यामुळे साधारणपणे सकाळ संध्याकाळ असं स्वयंपाक करावा की जो आपल्या शरीराला उपयोगी आहे आणि त्याच्यामुळे मन शांत राहतं. घरात जर तू काही केलं तर मुलं जातात बाहेर खायला, असं होतं. बाहेर काय करतं ते आपण पण करू शकतो घरामध्ये. रोजच बाहेर जायला म्हणजे असं काही नाही. तर आहार मात्र चांगला असला पाहिजे आणि आहाराचा परिणाम होतो. आहार आणि व्यायाम जर चांगला नसेल तर पुढे मुलींना प्रॉब्लेम येतो. PCOD म्हणून नवीन आलेलंच आहे, ते प्रकार येतो की जो काही अनियमित होणे, कारण व्यायाम नाही आणि योग्य आहार नाही, त्याच्यामुळे हा आजार आणि हार्मोन जे असतात ते पण हे दोन्ही महत्त्वाचं आहे आणि ते करणं अतिशय गरजेचं आहे. आणखी कोणाचे पालकांचे प्रश्न? सगळ्या मुलांना शिक्षण दिलं जात नाही, सारखं दिलं जाते. बरोबर आहे, मुलं 50% मुलांना कसं समजा त्यांना कपडे घालायचे, जेवण करायचं, 70% मुलांना येत नाही. त्यांचे सगळं 50% मुलांना 70% मुलांना सारखं शिक्षण दिलं जाते. असं नाही, वेगवेगळं शिक्षण दिलं पाहिजे. 50% मुलांना ग्रुप करून ते 10 मुलांचं बाबांना काय जमतंय, जेवण करायचं जमतंय, कपडे घालायचं, त्यांच्या पुढचं शिक्षणाचा विषय लक्षात आला माझ्या. आता आपला विषय चालू आहे त्या अनुसरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. कसा माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, प्रोफाउंड बुद्धीच्या पातळ्या त्या 50% जे तुम्ही म्हणताय ना, ज्यांची बुद्धी माइल्ड लेवलची आहे, ज्यांचा बुद्ध्यांक 50 ते 69 आहे, ओके, अशा मुलांचे गट तुमचं म्हणणं आहे की वेगवेगळे पाहिजे. तो पण त्या दुसऱ्या गटातल्या मुलामुळे सुद्धा ती मुलं शिक्षण घेतात. सर्व शिकवून अशा गोष्टी होत नाहीत. बऱ्याचशा गोष्टी मॉडेलिंग अनुसरून होतात. मॉडेलिंग म्हणजे अनुकरण. ऐका, तुम्ही मराठी बोलताय म्हणून मुलं मराठी, तुम्ही कन्नड असता तर कन्नड बोलला असता. हे अनुकरण आहे, मॉडेलिंग आहे. चांगल्या बुद्धीच्या माइल्ड लेवलच्या मुलाकडून मॉडरेट शिकतात, सिव्हिअर शिकतात, प्रोफाउंड शिकतात. त्या अनुसरून गट बनवलेले आहेत. त्यांच्या वर्तनात्मक समस्या कशा आहेत, ऑटिझम कसं आहे, ह्या गोष्टींचा विचार विनिमय करून ते गट बनवलेले आहेत. फक्त एकाच वर्गात सगळेच अडचणीचे मुलं टाकले तर चालतील का? ऐका ना, एका पालकांना एक अडचणीचा मुलगा, ऑटिस्टिक मुलगा सांभाळत असताना बऱ्याच अडचणी फेस करावे लागतात. विशेष शिक्षकांच्याकडे 8-9 मुलं आहेत, 2 मुलं 3 मुलं ऑटिस्टिक आहेत, हायपर ऍक्टिव्ह आहेत, ADHD. त्यामुळे त्या गटांचं नियोजन केलेलं आहे, विचारपूर्वक केलेलं आहे. तुमचा प्रश्न एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित आहे, तेवढा पण सोडू. जी विद्यार्थी 50% सगळं जवळ येते त्या मुलाचं रेकॉर्ड सेपरेट केलं पाहिजे. प्रत्येकाला बाहेर पण येते, ह्याच्या पुढे दुसरं काय येत नाही ती शिकवलं पाहिजे. सगळ्याबरोबर ती शिकवत जाते, येते तरी ती मागे राहून येत असं म्हणायचं. रेकॉर्ड ठेवलं पाहिजे प्रत्येक. आत्ताच आपण जूनला ऍडमिशन घेतलंय, बरोबर? जून मध्ये ऍडमिशन घेतलं आहे. मुलाचं असेसमेंट चालू आहे, ऑब्झर्वेशन शिक्षक करतात, सर्व काम चालू आहे. त्याच्या लगेच रिझल्टची अपेक्षा नका ठरू. आपली बौद्धिक क्षमता आहे, डाऊन सिंड्रोम आहे, अडचणी बऱ्याच आहेत, त्यानुसार
त्याला जेवढं पहिले येतो नाही तेवढं वाटते फरक वाटत नाही. वैयक्तिक ऐका ना, तुमचा मुद्दा शैक्षणिक संदर्भात आहे, आपण पुन्हा सोडूया. एक वैयक्तिक मुद्द्यासाठी सगळ्यांना अडकून नका ठेवा. वन टू वन करू शकता. तुमचा वैयक्तिक आपण पुन्हा प्रश्न मिटवू, काहीच हे नाहीये. आपल्या मेन विषयाला अनुसरून चला, विद्यार्थ्यांची सुरक्षा. येस मॅम. बरं कळलं. म्हणजे अजून काही मुलींना असं पोट पाळी आल्यानंतर पोट दुखतं पाळी आल्यानंतर त्याच्यावर काय असं हे पोट हे थोडं दुखलंच पाहिजे. पोट हे थोडं दुखलं पाहिजे. वगैरे होतात असं ते एकदा बघून घेऊ एवढं का त्रास होतो. पण नियमित येते का? हो नियमित येते ना. मग त्या वेळापुरतं ते मेडिसिन घेऊ शकतो आपण. प्रत्येक महिन्याला मेडिसिन चालूच ठेवायचं. हो थोडं चालू ठेवलं चालतं ना. ते हळूहळू कमी येतं. ते पहिल्या महिन्याला थोडं सुरुवातीला जास्त. किती वर्षाची ती? 17. अजून म्हणजे जसे आले तसे अजूनही त्रासच होते का? नाही आता एवढं 2-4 वर्ष झालं. 2-4 वर्ष. आपण ते आता तुम्ही स्त्री डॉक्टरला दाखवून काय आहे त्याचं कारण ते एकदा बघून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. पण तात्पुरतं एकच दिवस दुखतं का? 2 दिवस. त्यावेळेस तर असं म्हणजे 5-6 लाईन लावस तोपर्यंत काय बघायला पाहिजे मला त्याची. काय मॅडम? सर्वांचे प्रश्न संपले असं मी हे करतो आणि काळे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं या कार्यक्रमाचं. आजच्या मीटिंगसाठी उपस्थित असलेले निर्भया पथक, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आदरणीय मोकाशी सर, आदरणीय मोकाशी मॅडम, तसेच सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक सर्वांचं या सभेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानते. आणि मॅडमने खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या होते. असंच आम्हाला मार्गदर्शन लाभावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करते. धन्यवाद.